आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या। आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। तर ठाणे आणि पालघरला येलो अलर्ट जारी। पुण्यातील भिडे पूल गेल्या 4 दिवसांपासून पाण्याखाली। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भिडे पुलावरून पाणी, पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून 9400 क्युसेकनं विसर्ग सुरू। आज विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील सांगाळी ते शिरवे रस्त्यावर असलेल्या पुलाचा संरक्षण भिंतीचा भाग खचला। पुलावरून अवजड वाहनांना बंदी। पुण्यातील भोरमधील कोंडगाव हुंबे बस्तीला मुसळधार पावसाने झोडपलं। पावसामुळे ओढ्याला पूर, पुरामुळे वस्तीकडे जाणारा मार्ग खचला। तर पावसामुळे भात शेतीचंही नुकसान। धुळ्यात 4 दिवसांपासून पावसाचा कहर। हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी। महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी। सोलापूरच्या उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। अंबाबाई पटांगण इथल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील 30 कुटुंबांचं स्थलांतर। दगडी पूल तसंच इस्कॉन घाट गेला पाण्याखाली। नाशिकमध्ये एकलव्य नगर आणि डांग सौंदाणेला जोडणारा पूल कोसळला। एकलव्य नगर आणि डांग सौंदाणे गावांचा संपर्क तुटला। बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबादमध्ये मुसळधार पाऊस। वान नदीच्या पुलावरून पाणी गेल्यानं मोमिनाबादकडे जाणारा रस्ता बंद। नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला पावसानं झोडपलं। नेसू नदीला पूर आल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला।